मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्ति। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा। गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र। तयाठविता महापुण्यराशी। नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी। छान. नमस्कार मंडळी. आणि आपण 8वा अध्याय संपवला. त्याचा गोषवारा आज माधुरी सांगणार ना. माधुरी. येस. हे पहिलं वाक्य मी जरा आधीचं घेतलेलं आहे आणि बाकी पुढचं मग जे वाचलं त्याच्याबद्दल आहे. तर सर्व नाशिवंत जीवात जे सूक्ष्म तत्व आहे त्याला ब्रह्म म्हणतात. विशुद्ध व निराकार ब्रह्म वेगवेगळ्या रूपामध्ये ह्या सृष्टीत उत्पन्न होते. हे चैतन्य नाश पावत नाही. हे ब्रह्म अव्यक्त असल्याने त्याची स्तुती होत नाही. ते अक्षर म्हणजे इम्पेरिशेबल असल्याने त्याची नित्यता जात नाही. ज्ञानेश्वर माऊली उदाहरण देतात, आपण झोपलो तरी देहात कितीतरी व्यापार चालूच राहतात किंवा राजा जरी आराम करत असला तरी नगरामध्ये चलनवलन चालूच राहतं. तसंच सूर्य हा स्वतः काहीच व्यापार करत नाही, पण नुसते त्याच्या असण्याने कित्येक गोष्टी घडत असतात. तर हा आत्मा शरीरात निजल्यासारखा असला तरी तो प्रकृतीशी एकनिष्ठ राहतो. ह्यालाच पुरुषही म्हणतात. या पुरुषाचा विस्तार 4 वेदांच्या पलीकडे आहे. नव्हे, हे तर आकाशाचे पांघरुण आहे. आपण आकाश ऑलरेडी एवढं मोठं म्हणतो, त्याच्यावरचं पांघरुण म्हणजे ते कितीतरी मोठं असणार. तर हेच ब्रह्म गर्वरहित निरीच्छ पुरुषाचे राहण्याचे ठिकाण आहे. या ठिकाणी पोहोचण्याची एकच सरळ वाट म्हणजे भक्ती मार्ग. आणि या ठिकाणी पोचल्यावर ते ठिकाणच आपण होतो. जसे लाकूड अग्नीत गेले की अग्निरूप होऊन जाते व तिथून ते परत फिरू शकत नाही. म्हणजेच लाकूड होऊ शकत नाही. किंवा उसाची साखर, उसाच्या रसाची साखर झाल्यानंतर किंवा दुधाचे तूप काढल्यानंतर म्हणजे झाल्यानंतर जसे हे दोन्ही परत फिरून उसाचा रस किंवा दूध होत नाहीत, त्याप्रमाणे परमात्मा स्वरूपास पावल्यावर पुन्हा जन्म नाही. पुढे ते सांगतात, योग्यांनी योग्य काली देह त्याग केल्यास निजधामास पोचतात. हा योग्य काळ म्हणजे काय हेही सांगितलं आहे. त्याच्या आधी ऑफकोर्स अयोग्य काली देह ठेवला तर ते पुन्हा संसाराला येतात. ते पुढे म्हणतात की मरण येते तेव्हाचा बदल असा होतो. मरेपर्यंत सावधपणा टिकवणे हे महत्वाचे आहे. मरणाची गुंगी प्राप्त झाली असता एक एक करीत सगळी पंचमहाभूते आपापल्या वाटेने निघून जातात. सावध असलेल्यांनी भ्रम बुद्धीला मिळत नाही. स्मरणशक्ती आंधळी होत नाही. त्यावेळी कफाने त्रिदोषांपैकी एक व्यापला जातो. ज्याच्या देहातील अग्नी गेला आहे त्याला त्यांनी चक्क ओला चिखल म्हटलं आहे. तो देह नसून ओला चिखल आहे. थोडेसे जरा डायव्हर्जन घेतल्यासारखं घेऊन ते समजावतात की ज्या कफाने देहाला व्यापले आहे त्यात चेतना बुडून गेली तर जन्मभर केलेला अभ्यास मरण येण्यापूर्वी नाहीसा होतो. त्यांनी दिलेली उपमा अशी की वस्तू दिसण्यापूर्वीच हातातील दिवा विझल्यास स्थिती होते, तीच चेतना बुडून
गेल्यावर होते. देहात अग्नी व ज्योती असता उत्तरायणातील शुक्ल पक्षातला दिवस, रात्र नव्हे दिवस, हा सर्वात बेस्ट योग्याला देह सोडायला. मरणाच्या वेळी त्याची अग्नीची उष्णता जाते व वात आणि कफ फार दाटतो. त्याची इंद्रिये लाकडासारखी जड होतात व बाहेर दक्षिणायनातील वद्य पंधरवड्यातील रात्र असल्यास ब्रह्मप्राप्ती दूर राहते. तर ह्या जगात आलेल्या ह्या 2 वाटा आहेत, एक सरळ व एक आडमार्ग. अर्जुना, तुला दोन्हीची माहिती दिली आहे. विष व अमृत जो ओळखतो तो विषाकडे कसा जाईल कशाला? तसेच सरळ मार्ग माहित असता आड रस्त्याने कोण जाईल? धूम्र मार्गात पडल्यास या संसारात फिरत राहावे लागते. इथे कृष्ण म्हणतो आहे पार्थाला की या दोन्हीची माहिती असणे चांगले, म्हणजे ब्रह्मस्थितीत बिघाड येणार नाही. वेद अध्ययनात किंवा यज्ञ करून जे फळ मिळते ते नित्य शुद्ध परमात्म्याच्या तुलनेत येत नाही. हे सर्व संजय धृतराष्ट्राला सांगत होता, असे निवृत्तनाथांचे शिष्य आपल्याला सांगत आहेत. झालं. गुड. अध्याय संपला. छान सांगितलं. व्हेरी गुड. त्याच्यामध्ये शेवटचा जो श्लोक आहे की वेदाध्ययन, यज्ञ, तपश्चर्या अथवा ज्ञान यामध्ये जे जे काही पुण्य करत आहे त्या सर्व फलांवर अधिक फळ हे म्हणजे ब्रह्माची एक ऐक्य, ब्रह्माशी जे ऐक्य आहे, अहम ब्रह्मास्मी जे आहे ते आहे. आणि ते जाणून घेण्यासाठी ते जो जाणून घेतो तो अत्यंत श्रेष्ठ अशा स्थानात जातो. आता आपण 9व्या अध्यायाकडे जाऊ. 9व्या अध्यायामध्ये इंटरेस्टिंग आहे. तर त्याचा विषयच आहे राजविद्या आणि राजगुह्य. तर राजगुह्य आणि राजविद्या असं म्हटलं की असं वाटतं की अरे बापरे किती अवघड विषय आहे, पण हा आपल्या सगळ्यांचा ओळखीचा विषय आहे. तर पहिल्याच श्लोकामध्ये म्हणजे आपण जेव्हा सुरू करतो तेव्हा तुमच्या लक्षात येईल की भगवान वाच इदम तू ते गुह्यतम प्रवक्ष्याम्य न सूयवे असं म्हटलंय. म्हणजे इदम पासून सुरुवात केली आहे. इदम म्हणजे दिस. आता आपण भाषेचा अभ्यास केला तेव्हा आपण शिकलो होतो की दिसने कधी सुरुवात करायची नाही, म्हणजे असं काय म्हणतात त्याला प्रोनाउन आहे, तशाने काय आपण कधी सुरुवात करत नाही वाक्याची. पण भगवान कृष्णाने केली, कारण इदम जेव्हा जे म्हणतात तेव्हा ते म्हणतात की ते तुमच्याच जवळ आहे. याआधी आपण क्रममुक्ती पाहिली, त्याने भक्त ब्रह्म लोकाला जातो आणि मग त्याला ब्रह्मज्ञान प्राप्त होतं. तर भगवान इथे म्हणतात आहे की त्याऐवजी मी समजा तुला असं सांगितलं की इथेच तुला ते सगळं मिळू शकेल तर किती बरं होईल नाही का. तर तो सोपा मार्ग इथेच आहे आणि म्हणून त्याला ते राजविद्यावर मी नंतर येते. आणि त्याला राजविद्या का म्हणायचं, तर ते स्वयंप्रकाशित आहे, ब्रह्मज्ञान किंवा आत्मज्ञान. आणि त्यामुळे मिळणारा आनंद हा कायम स्वरूपाचा आहे, अखंड आनंद आहे. आणि राजगुह्य असं म्हटलंय की कारण ते तुझ्या जवळ आहे, पण त्याचा अनुभव यायला तुला श्रवण, मनन आणि निधिध्यास करायला लागतो, भक्ती लागते, गुरुची कृपा लागते. आणि मग कुठे फार थोड्या लोकांना हे गुपित कळतं, म्हणून ते खूप मोठं गुपित आहे असं म्हटलंय आणि ते अगदी तुझ्या जवळ आहे, म्हणून त्याला राजगुह्य असं म्हटलंय. तर म्हणजे तुझे आहे तुझपाशी आपण जे म्हणतो त्या प्रकारची इथे कल्पना आहे या अध्यायामध्ये. तर याच्यावरती आमचे स्वामीजी छान 2 चोळांची गोष्ट सांगायचे आणि मी तुम्हाला सांगते की ती गोष्ट मी तुम्हाला सांगते. 2 चोर होते आणि त्यांनी एका रात्री द्रव्य चोरलं आणि ते जे द्रव्य चोरलं होतं ती पुरचुंडी एका चोराजवळ होती, कारण त्यांनी ते ग्रॅब केलं होतं. तर मग त्यांना आगगाडीने जायचं होतं, तर रात्र झाली. दुसरा चोर म्हटला की आपण आत्ताच 2 भाग करू, म्हणजे मग
रात्री ठेवायला बरं आपल्याला. तर पहिला स्वर म्हटला, नको नको, पलीकडे पोलीस बसलाय, म्हणजे मला वाटतं की पोलिसने आपल्याला पाहिलं तर तो पकडून गेले ना आपल्याला काहीच नाही राहणार. त्यापेक्षा असं करू, मी जपून ठेवतो, मी सकाळी तुला तुझा अर्धा भाग देईन. तर दुसरा चोर अस्वस्थ होत होता. पहिला चोर शांतपणे झोपी गेला. तर दुसरा जो चोर होता त्याने ती द्रव्याची पुरचुंडी शोधायला सुरुवात केली. पहिल्यांदा तरी पहिल्या चोराची पिशवी शोधली, त्याच्यात सापडलं नाही. मग त्याचे कपडे सापडले, त्याच्यातही काही सापडलं नाही. आणि एवढं सगळं केलं तरी पहिला चोर शांत झोपला होता. दुसऱ्या चोराने ते ज्याच्याकडे जे काय सामान होतं थोडंफार, म्हणजे काय पिशवी पिशवी ते सगळं शोधलं, कुठे सापडत नव्हतं. आणि त्याला इतकं आश्चर्य वाटलं, यांनी कुठे टाकली ती पुरसुंडी, का फेकून दिली याच्यामधून खिडकीतून वगैरे असं काहीतरी, म्हणून तो खूप अस्वस्थ होऊन रात्रभर झोपला नाही. जेव्हा दुसऱ्या दिवशी अं, सकाळी तो जेव्हा उठला तेव्हा पहिला चोर हातात पुरचुंडी घेऊन बसला होता. त्याला इतकं आश्चर्य वाटलं. तो म्हणे, तुला कुठे सापडली? तर तो म्हटला, तुला कुठे सापडली म्हणजे तू काय रात्री शोधत होतास का? माझ्यावर एवढा अविश्वास आहे का? बरं, तुझा अविश्वास आहे ना, तर मी तुला काही देणार नाही. तर तो म्हणला की बरं ठीक आहे, तू देऊ नकोस, कारण मी तुला अगदी मानलं. आता मी रात्रभर शोधलं आणि मला सापडलं नाही, कुठे लपवलं होतं? तर म्हणला की अरे वेड्या, मी तू जी पिशवी डोक्याखाली घेऊन झोपला होता त्या पिशवीत ठेवलं होतं. कारण मला खात्री होती की तू रात्रभर शोधशील, पण तू तुझ्याजवळ शोधणार नाहीस आणि माझी मात्र झडती घेशील. तसं आपलं आहे. आपण आपल्या जवळ असतं हे आत्मज्ञान सगळं, पण आपण ते आपल्याजवळ शोधत नाही आणि सगळीकडे शोधतो. आणि अशा प्रकारे त्यांनी आम्हाला ते राजगुह्य सांगितलं होतं. तर हे राजगुह्य की आत्मज्ञान बेसिकली. आणि या अध्यायात जवळजवळ 31 ओव्यांनी माऊलींनी गुरुचं स्तवन केलंय आणि ते साहित्य म्हणून तर फारच सुंदर आहे. एक मला त्यातली ओवी खूप आवडते. अर्थ बोलाची वाटप आहे, अभिप्रायो अभिप्राय ते लिहे. अभिप्राय म्हणजे भावार्थ, भावार्थातून भावार्थ निघणार आहे आणि भावाचा फुलोरा होत जाय मातीवरी. आपल्या बुद्धीवरती संपूर्ण भावनेचा एक असा फुलोरा येणार आहे. तर असा हा पुढचा अध्याय आहे असं त्यांनी सांगितलं आहे. तर गुरुचं कौतुक का? तर हे जे राजगुह्य आहे ते ज्ञान अत्यंत श्रेष्ठ आहे, ते प्रत्येकाच्या हृदयात आहे. पण गुरुमुखातून श्रवण केल्यावरच त्याचा अनुभव येतो. आणि तुम्हाला माहिती आहे अध्यात्मामध्ये अनुभव सगळ्यात महत्वाचा आहे. आणि तिथेच एक छान उपमा दिली आहे माऊलींनी की परमेश्वर कुठे आहे? तर थिजलेलं तूप अग्नीने वितळावं, तसा मायेचा अंगीकार केला की तो विश्वाच्या आकाराला येतो. हे विश्व त्यात सामावलंय, पण तो यात नाही. आपण मागे पाहिलं होतं 7व्या अध्यायात सेम कल्पना की तो त्याच्यात विश्व सामावलंय, पण तो त्याच्यात नाहीये. आणि मी काही करीत नाही, म्हणजे ब्रह्म काही करत नाही, हे महत्वाचं वर्म आहे. आणि कल्याणाचा सोपा मार्ग म्हणजे देवाला अनन्य भक्तीने शरण जायचं, आणि म्हणजे मग सायुज्य मोक्ष मिळतो. आता मोक्ष आणि मुक्ती म्हणजे ज्योतीचा सगळ्यात फेवरेट टॉपिक तिने खूपदा मला विचारलं होतं, याच्याबद्दल खूप आधी विचारलं होतं त्याच्याबद्दल. तर त्याच्यामध्ये तर असं समजलं जातं की भक्ती मार्गामध्ये 4 प्रकारच्या मुक्ती मिळू शकतात. आणि दासबोध असलं दशक 4 समाज 10 याच्यामध्ये त्यांनी डिटेल सगळे दिलेले आहेत. तिथून मी तुम्हाला सांगणार आहे. तर तुम्ही एक अभंग ऐकला असेल, देवाची द्वारी उभा क्षणभरी तेडे मुक्ती 4 साधी येल्या. तर त्या 4 मुक्ती कुठल्या त्या आपण आज पाहणार आहोत. ते आपल्या या अध्यायात आहे. एक म्हणजे सालोक्य, सामिप्य, सारुप्य आणि सायुज्य. तर जेव्हा तुम्ही नुसती देवाची पूजा करत असाल, तर असं म्हटलं जातं की तुम्ही अगदी खूप भक्तिभावाने त्या एका देवाची पूजा करत असाल, तर जेव्हा मरणानंतर त्या देवतेच्या स्वर्गात राहून
तुम्ही पुन्हा जन्म घेता, तर ती झाली सालोक्य मुक्ती. आता समजा तुम्ही एखाद्या देवाचे भक्त असाल, तर त्या देवाच्या सॉरी, म्हणजे पहिल्या ह्याच्यात तुम्ही नुसतीच त्याची पूजा करताय, दुसऱ्या ह्याच्यात तुम्ही इतके भक्त, जसे विठ्ठलाचे खूप भक्त असतात आपण पाहिलंय, तर ते सगळे भक्त ते ते जेव्हा त्यांना जेव्हा मुक्ती मिळते, तेव्हा ते देवाच्या अगदी जवळ, म्हणजे देवाचा समजा काय म्हणतात, दिगंबर असेल तर त्याचा जो प्राणी श्वान त्याचा असतो जवळ नेहमी, किंवा एखादा पक्षी किंवा एखादा अलंकार, असं होऊन तुम्ही त्या देवाजवळ जेव्हा राहता स्वर्गामध्ये, त्याला सामिप्य मुक्ती म्हणतात. आणि पण त्याच्यातून सुद्धा पुनर्जन्म होतोच, म्हणजे ते म्हटलं ना की हवाईसारखं आहे स्वर्ग, म्हणजे की तिथलं आपलं तेवढं पुण्य संपलं की आपण ते पुन्हा खाली येणार पुनर्जन्म घेऊन. नंतरची जी मुक्ती आहे, तर तुम्ही ज्या देवतेचे भक्त असाल त्याच्याशी एकरूप होता ती सारूप्य मुक्ती. पण त्याच्यामध्ये सुद्धा थोडे दिवस तिथे राहून तुम्ही परत येता. तर या 3 मुक्तीमध्ये पुनर्जन्म आहे. चौथी मुक्ती जी आहे, फार खोकला झालाय. चौथी जी मुक्ती आहे ती निर्गुण ब्रह्माची उपासना केल्यावर मिळते. त्याच्यामध्ये पुनर्जन्म नाही आणि त्याला सायुज्य मुक्ती म्हणतात. त्याच्या वेळेस तुम्ही म्हणजे निर्गुण म्हणजे तुम्ही ब्रह्माशीच एकरूप होता, आणि ब्रह्माशी एकरूप होता म्हणून तुम्हाला पुनर्जन्म नाही. आणि याच्यामध्ये तर असं म्हटलं गीतेमध्ये की आपण कल्पांत पाहिलं होता की ब्रह्माचा एक दिवस संपला की सगळं अव्यक्त होतं. तर त्या अव्यक्त झाल्यानंतर पुन्हा जेव्हा व्यक्त होतं तेव्हा सुद्धा तुम्हाला पुन्हा जन्म येत नाही, म्हणून ही सायुज्य मुक्ती सर्वात श्रेष्ठ मानली जाते. आणि याच्यामध्ये आणखीन एक शब्द आहे योगक्षेम. तर योग म्हणजे आपलं उद्दिष्ट साध्य करणं, आणि क्षेम म्हणजे जे मिळवलं ते टिकवणं. तर ह्या योग आणि क्षेम या दोन्ही गोष्टीला भगवान आपल्याला मदत करत असतात. हा एक आणखीन मुद्दा याच्यामध्ये. नंतर ओके, आपण जे मुक्तीचं पाहिलं त्याच्यामध्ये एक काय म्हणायचं सब सब्जेक्ट असं आहे की स्वर्ग सुख हे तात्पुरतं असतं, आणि म्हणून आपण सायुज्य मुक्तीसाठी आपण प्रयत्न करायला पाहिजे. तर त्याच्यासाठी काय, तर भक्ती भक्ती आणि भक्ती. या पूर्ण अध्यायाचा एका वाक्यात सारांश सांगायचा असेल तर अनन्य भावाने परमेश्वराला शरण जाणं. आणि ज्ञान हे अव्यय असतं, अव्यय म्हणजे कधी न संपणार असतं. तर एवढ्याच या पूर्ण अध्यायाचा सारांश आहे. राजविद्या राजगुह्य म्हणजे परमेश्वराला अनन्य भावाने शरण जा, हे सिक्रेट तुम्हाला मी आता सांगितलं. तर आता आपण वाचूया. मी नाही सांगितलं, हे कृष्णाने सांगितलेलं आहे, ज्ञानेश्वरांनी आपल्याला सांगितलं. ओके, आता कोण वाचते आधी? अमृत, तुला ते लॅपटॉप जरा तुझ्या समोर घ्यायला लागेल, कारण माधवीचा मगाशी आवाज जरा कमी येत होता, जर एक्झॅक्टली समोर नसेल तर. तिसऱ्या पानापासून थोडस आणि मोठं केलं तरी चालेल मला. 100% आहे हे हा थोडं 150 केलं, कारण मला वाटतं खूप लहान आहे. माझ्याकडे पुस्तक आहे, मला पुस्तक नाही नाही, काही पानं खूप लहान आहेत. बरोबर आहे. इथून सुरू करू, राईट? अध्याय 9, राजविद्या राजगुह्य योग. श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, अहो श्रोते हो, तर तुम्ही एक वेळ माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या, म्हणजे मग सर्व सुखाला पात्र व्हाल. हे माझे उघड प्रतिज्ञेचे बोलणे ऐका. परंतु महाराज, तुमच्यासारख्या सर्व जाणत्यांच्या सभेमध्ये हे मी आढ्यतेने बोलत नाही. लक्ष द्यावे ही माझी लढिवाळपणाची विनंती आहे. कारण की तुमच्यासारखे जर समर्थ आईबाप असतील
तर हट्ट घेणाऱ्यांचे लाड पुरतात व मनोरथ करणाऱ्यांचे उंच डोलारे पूर्ण होतात. तुमच्या त्या कृपारूप दृष्टीच्या ओलाव्याने प्रसन्नतारूप मळे टवटवीत झाले. त्याची ती सावली पाहून महाराज तेथे मी भागलेला लोळत आहे. महाराज, आपण सुखरूपी अमृताचे डोह आहात, म्हणून आम्ही आपल्या इच्छेनुरूप गारवा प्राप्त करून घेतो. येथे देखील जर आम्ही लढिवाळपणा करण्यास भ्यालो तर आम्ही शांत व्हावे कोठे? अथवा लेकरू बोबडे बोलत असले अथवा वेडेवाकडे पाऊल टाकीत असले तर त्याबद्दल त्याचे कौतुक करून आई जशी समाधान पावते, त्याप्रमाणे तुम्हा संतांचे प्रेम कशाने तरी आमच्यावर व्हावे अशी आमची फार इच्छा असल्यामुळे महाराज आम्ही सलगी करीत आहोत. वास्तविक पाहिले तर आपल्यासारख्या सर्वज्ञ श्रोत्यांपुढे माझ्या बोलण्याकडे अवधान द्या म्हणजे सर्व सुखाला पात्र व्हाल असे बोलण्याची माझी काय योग्यता आहे? सरस्वतीच्या मुलाला धडा घेऊन शिकायचे आहे काय? तर नाही, सरस्वतीचा मुलगा स्वभावताच सर्व जाणतो. ऐका, काजवा जरी हवा तेवढा मोठा असला तरी सूर्याच्या प्रकाशापुढे त्याचे तेज पडत नाही. त्याला काय करावे? अमृताच्या ताटामध्ये वाढण्यासारखे पक्वान्न कोठून असणार? अहो, शीतल किरण असलेल्या चंद्राला पंख्याने वारा घालणे किंवा प्रत्यक्ष नाद ब्रह्माला गाणे ऐकवणे किंवा स्वतः अलंकारास दागिन्याने सजवणे असं कुठं झालं आहे काय? सांगा, सुवासाने कशाचा वास घ्यावा? समुद्राने कोणत्या ठिकाणी स्नान करावे? हे सर्व आकाशच ज्यामध्ये मावेल अशी मोठी विस्तृत वस्तू कोठून असणार? त्याप्रमाणे तुमची ऐकण्याची इच्छा तृप्त होईल आणि तुम्ही म्हणाल की याला म्हणावे व्याख्यान, व ज्या योगाने तुमचे मन रंगून जाईल असे वक्तृत्व कोणाजवळ आहे? असे जरी आहे तरी जग उजेडात आणणाऱ्या सूर्याला काडवातीने ओवाळू नये काय? किंवा चूळभर पाण्याने समुद्राला अर्ध्य देऊ नये काय? ते छान महाराज, आहे. हम्म, काय तुम्ही सुंदर उपमा आहेत त्या, की खरंच आपण सूर्याला आपला काडवातीने ओवाळतो. राईट, देवापुढे नैवेद्य ठेवतो. फारच फारच सुंदर आहे. महाराज, तुम्ही मूर्तिमंत शंकर आहात आणि मी दुर्बळ मनुष्य भक्तीने पूजा करीत आहे, म्हणून बेलाऐवजी मी जरी निर्गुडी वाहत आहे तरी तिचा आपण बेल समजून स्वीकार कराल. लहान मूल बापाच्या ताटात जेवावयास बसते आणि पानातील पदार्थ घेऊन बापालाच जेवू घालावयास लागते, पण बाप न रागावता उलट आनंदाच्या भराने आपले तोंडच त्याच्या पुढे करतो. त्याप्रमाणे जरी मी तुमच्याशी बालबुद्धीने बडबड करीत आहे तरी त्यामुळे तुम्ही आनंदीच व्हावे असा या प्रेमाचा स्वभाव आहे. आणि ज्ञानोबा आमचा आहे अशा त्या आपलेपणाच्या प्रेमाने तुम्ही संत अतिशय घेरलेले आहात, म्हणून मी केलेल्या सलगीचे तुम्हास ओझे वाटणार नाही. अहो, गाईच्या सडाला तिच्या वासराने ढुसणी दिली तर त्या योगाने तिला जास्तच पाना फुटतो, कारण आवडत्याच्या रागाने प्रेम दुप्पट होत असते. म्हणून तुमचे निजलेले कृपाळूपण ते मज लेकराच्या बोलण्याने जागे झाले हे मला कळले. महाराज, याकरता अवधान द्या असे मी बोललो. वास्तविक पाहिले तर चांदणे आढीत घालून पिकवतात काय, किंवा वाऱ्याला कोणी गती दिली आहे काय? अहो महाराज, आकाशाला गवसणी कशी घालावी? ऐका, ज्याप्रमाणे पाणी पातळ करावे लागत नाही, लोण्यामध्ये रवीचा प्रवेश होत नाही, त्याप्रमाणे ज्यांना पाहून माझे व्याख्यान लज्जित होऊन बाहेर निघत नाही. हे असो, वेदांचे शब्द कुंठित झाले असता ते वेद ज्या गीतार्थरूपी बाजेवर निवांत निसतात तो गीतार्थ मी मराठीमध्ये बोलावा ही माझी योग्यता आहे का? परंतु असे असूनही ही जी मला गीतार्थ मराठीत सांगण्याची तीव्र इच्छा झाली आहे ती पुढच्या ह्याच एका आशेने की अशी धिटाई करून आपल्यासारख्यांचा मी आवडता व्हावे. तर आता चंद्रापेक्षा शांत करणारे व अमृताहूनही जीवित वाढवणारे असे जे आपले लक्ष, त्या लक्षाने माझ्या मनोरथांची वाढ करावी. कारण की जेव्हा तुमच्या कृपादृष्टीचा वर्षाव होईल तेव्हा माझ्या बुद्धीत सर्व अर्थ पूर्णपणे स्फुरतील. पण जर तुम्ही उदास राहाल
तर अंकुर दशेला आलेले माझे ज्ञान चुकून जाईल. तरी ऐका की सहजच वक्त्याच्या वक्तृत्वाला श्रोत्यांचे लक्षरूपी जर खाद्य मिळेल तर वक्त्याच्या अक्षरांना प्रमेयांची दोंदे सुटतील. आणखी दुसरे असे असते की वक्त्याच्या तोंडातून केव्हा शब्दोच्चार होईल त्याची अर्थ वाट पाहत असतो व तेथे त्यावेळी एकापासून दुसरा असे अनेक अभिप्राय उत्पन्न होतात आणि बुद्धीवर भावाच्या फुलांचा बहर होत जातो. बुद्धीमध्ये अनेक अभिप्रायांच्या कल्पना स्फुरू लागतात. म्हणून उल्हासाने प्रश्नोत्तर देणे हाच कोणी अनुकूल वारा सुटला तर हृदयरूपी आकाशात शास्त्र सिद्धांत रूपी मेघ दाट येतील आणि श्रोता दुश्चित्त असेल तर व्याख्यानास आलेला रंग वितळून जाईल. अहो, चंद्रकांत मणी पाझरणारा आहे खरा, परंतु त्याला पाझरावयास लावण्याची युक्ती चंद्रामध्येच आहे. त्याप्रमाणे वक्ता पुष्कळ बोलेल खरा, पण त्याला बोलावयास लावण्याची हातोटी श्रोत्यांमध्ये आहे. म्हणून श्रोत्यांशिवाय वक्ता हा वक्ताच नाही. परंतु आता आम्हास गोड करा अशी ही तांदळाने स्वयंपाक करणाऱ्याची प्रार्थना कशा करता करायची? लाकडाच्या बाहुल्यांनी सूत्रधाराची का प्रार्थना करावयाची? तो म्हणजे सूत्रधार बाहुलीच्या कामाकरता तिला नाचवतो का? तर नाही. मग बाहुली नाचवण्याने तो आपल्या ज्ञानाची कळा वाढवित असतो. म्हणून अवधान द्या अशी श्रोत्यांची विनंती करण्याच्या उठाठेवीचे आम्हाला काय काम आहे? तेव्हा श्री गुरु निवृत्तीनाथ म्हणाले, अरे झाले तरी काय, तुझी ही सर्व विनंती आम्हाला पावली. आता भगवंतांनी जे अर्जुनाला सांगितले ते सांग. यावर निवृत्तीनाथांचे शिष्य ज्ञानेश्वर महाराज संतोषून उल्हासाने म्हणाले, जी महाराज, ऐका. श्रीकृष्ण याप्रमाणे बोलले. फारच सुंदर आहे हे सगळं. हो. फक्त बोलाची वाट पाहायची तिथे बोल मला. चंद्रमणी हा तो खरा आहे का? नाही, दहावीला कल्पना आहे. आम्हाला होतं हे मराठी विषयात, 10वीच्या परीक्षेला दहावीच्या अभ्यासक्रमात होता आम्हाला हा हे पूर्ण. होतं का? अरे वा, फारच सुंदर आहे. आणि किती असं नम्रपणा. मला वाटतंय, म्हणजे मला खूप आठवतंय हे. मी इतर हा. प्रवचनांमध्ये ऐकलेलं आहे किंवा हो, हो. होतं. या. आणि निर्गुडी म्हणजे काय? मला भावार्थ कळला, म्हणजे पत्ती असं वाटलं. निर्गुडी म्हणजे काय? बेल झालं का? बेल एका ठिकाणी आहे, मी बेलाच्या ऐवजी निर्गुडी असं होतं. हा हा. वाळलेली पानं बेसिकली बेलाच्या वाळलेली पानं. ओके, हा. हो, असं. फार छान आहे. हम्म. तरी अवधान एक मी म्हणू ना. तरी अवधान एक वेळे दीजे, मग सर्व सुखासी पात्र होईजे. हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका, परी प्रौढी न बोले होजी, तुम्हा सर्वज्ञांचा समाजी. देयावे अवधान हे माझी, विनवणी सलगीची. काजे लळे यांचे लळे सरती, मनोरथांचे मनोरे पुरती. जरी माहेरे श्रीमंते होती, तुम्हा ऐसी. तुमचे या दिठी वेयाचिये बोले, सासिन्नले प्रसन्नतेचे मळे. ते सावली देखोनी लोळे, श्रांतुजी मी. प्रभू तुम्ही सुखामृताचे डोहो, म्हणोनी आम्ही आपुल्या स्वेच्छा बोलावो लाहो. येथही जरी सलगी करू बिहो, तरी निवो केपा. ना तरी बालक बोबडा बोली, का वाकुडा विचुका पाऊली. ते चोज करुनी माऊली, रिजे जेवी. तेवी तुम्हा संतांचा पडियावो, कैसेनी तरी आम्हावरी हो. या बहुवा आळुकिया जिया हो, सलगी करीत. वाचूनी माझिये बोलतिये योग्यते, सर्वज्ञ भवादृश श्रोते. काय धड्यावरी सारस्वते, पडोसी किजे. अवधारा आवणे तेसणा धुंधुरू, परी महातेजी न मिरवे काय करू. अमृताचिया ताटी वोगरू, ऐसी रससोय कैची. अहो हिमकरासी विंजणे, की नादा पुढे आई कवणे. लेण्यासी लेणे हे कही आथी, सांगा परिमळे काय तुरुंबावे.
सागरे कवणे ठाई नाहावे, हे गगनची आडे आघवे, ऐसा पवाडू कैचा, तैसे तुमचे अवधान धाये, आणि तुम्ही म्हणा हे होय, ऐसे वक्तृत्व कवणा आहे, जेणे रिजा तुम्ही, तरी विश्व प्रगटी तया गवस्ती, हातीवेनी न कीजे आरती, का चळोदके आपापती, अर्ध्युने दीजे, प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती, आणि मी दुबळा अर्चितसे भक्ती, म्हणून बेल जरी गंगावती, तरी स्वीकाराल की, बाळक बापाची ताटी रिगे, रिगवनी बापा तेच जेऊ लागे, की तो संतोष लेनी वेगे, मुखची ओढवी, तैसा मी जरी तुम्हा प्रती, चावटी करीतसे बाळमती, तरी तुम्ही प्रेमाची या, आणि तेणे आपुलेपणाचे निमोहे, तुम्ही संत घेतले असा बहुवे, म्हणून केलीये सलगीचा नोहे, आभारू तुम्हा, अहो तान्ह्याची लागे झटी, तरी अधिकची पाना फुटे, रोषे प्रेम दुणवटे, पर्यंतयाचेनी, म्हणून मज लेकुर वाचेनी बोले, तुमचे कृपाळूपण निदयले, ते चेईले हे जी जाणवले, या लागी बोलिलो मी, एरवी चांदिणे पिकविजत आहे चेपणी, की वारया घापत आहे वाहणी, हा हो गगनासी गवसणी, घालीजे केवी, आई का पाणी ओथी जावे न लगे, नवनीती माथुला न रिगे, तेवी लाजिले व्याख्यान न निगे, देखोनी जयाते, हे असो शब्द ब्रह्मजिये बाजे, शब्द मावळले या निवांतू निजे, तो गीतार्थू मराठिया बोलीजे, हा पाडू काई, परी ऐसी याही मज धिवसा, तो पडतीयाची एकी आशा, जे धिंटी वा करुनी भवादृशा, पडियंतया होवावे, परी आता चंद्रापासोनी निवविते, जे अमृताहुनी जिवविते, तेणे अवधाने की जो वाढते, मनोरथा माझिया, का जय दिठीचा तुमचा वरुषे, तै सकळात सिद्धी मती पिके, हिरवी कुंभेला उन्मेषू सुखे, जरी उदास तुम्ही, सहजे तरी अवधारा, वक्तृत्वा अवधानाचा होय चारा, तरी दोंदे पेलती अक्षरा, प्रमेयाची अर्थ बोलाची वाट पाहे, तेथ अभिप्रावो अभिप्राया ते विये, भावाचा फुलवरा होत जाये मतीवरी, म्हणून संवादाचा सुवावो ढळे, तरी हृदयाकाश सारस्वते वोळे, आणि श्रोता दुश्चित्ता तरी वितुळे, मांडला रसू, अहो चंद्रकांतू द्रवता खीर होय, परिते हातवटी चंद्रिकी आहे, म्हणून वक्ता तो वक्ताची नोहे, श्रोते न विण, परी आता आमुते गोड करावे, ऐसे हे तांदुळी कासया विनवावे, साई खडियाने काय प्रार्थावे, सूत्रधारा ते, काय तो बाहुलियांच्या काजा नाचवी, की आपुलिये जाणीवेची कळा वाढवी, म्हणून आम्हा या ठेवा ठेवी, काय काज, तव गुरु म्हणती काही जाहले, हे समस्तही आम्हा पावले, आता सांगे जे निरोपिले, नारायणे, येथ संतोषियनी निवृत्तीदासे, जी जी म्हणून उल्हासे, अवधारा श्रीकृष्ण ऐसे बोलते जाहले. पहिली ओवी कोण म्हणणार आहे? मी म्हणणार आहे. निलिमाताई, मी सुरू करू का? तुम्ही काही सांगताय? चालेल. नाही झालं, आता मी सुरू काहीच करू? नाही. ओके. श्री भगवान उवाच इदं तु ते गुह्यतमं प्रवक्ष्याम्यनसूयवे, ज्ञानं विज्ञानसहितं यज्ञात्वा मोक्ष्यसे शुभात्. श्रीकृष्ण म्हणाले, आता अत्यंत गुह्य असे हे ब्रह्माचे ज्ञान प्रपंच ज्ञानासह असूयारहित अशा तुला सांगतो. हे जाणल्याने तू अशुभ संसारापासून मुक्त होशील.
अथवा अर्जुना, हेच वर्म जे माझ्या अंतःकरणातील जीवाची गोष्ट आहे ती तुला पुन्हा सांगतो. एवढी जीवाची आतली गोष्ट बाहेर काढून मग ती गुप्त गोष्ट मला का सांगावी, अशी काही कल्पना तुझ्या मनात सहज जर आली असेल तर बुद्धिमान अर्जुना ऐक. तू ज्ञानप्राप्तीच्या तीव्र इच्छेचीच खूण म्हणजे मूर्ती आहेस आणि त्याचप्रमाणे सांगितलेल्या गोष्टीचा अनादर करणे तुला माहीत नाही. म्हणून आमचे गुप्तपण मोडले तर मोडो. शिवाय न बोलण्याची अशी जी गोष्ट तीही बोलली जावो, पण आमच्या अंतःकरणातील गुप्त गोष्ट तुझ्या मनात उतरव. बा अर्जुना, स्तनात खरोखर दूध गुप्त असते, पण त्याची गोडी स्तनास नसते. याकरता एकनिष्ठ सेवन करणारा म्हणजे आपले लेकरू जर मिळालं तर त्या सेवन करणाऱ्याची इच्छा स्तनपान करून तृप्त होईना का? कणगीतून बी काढले आणि मग ते निर्मळ केलेल्या जमिनीत पेरले तर ते सांडण्या लवण्यात गेले असे म्हणता येईल काय? याकरता चांगल्या मनाचा व शुद्ध बुद्धीचा आणि निंदा न करणारा व एकनिष्ठ असा श्रोता जर मिळाला तर त्यास आपली गोष्ट गुह्य असली तरी खुशाल सांगावी. तर आता सध्या या गुणांनी युक्त तुझ्या वाचून दुसरा कोणी दिसत नाही, म्हणून जरी गुह्य गोष्टी असली तरी तुझ्या ठिकाणी ती लपवून ठेवता येत नाही. आता वारंवार गुह्य गुह्य असे म्हणले असता तुला चमत्कारिक वाटेल, तर तुला आता सहजच प्रपंच ज्ञानासहित आत्मज्ञान सांगेन. परंतु जर खरे खोटे एकत्र मिसळले असता ते परीक्षा करून निरनिराळे काढावे, त्याप्रमाणे निवाडा करून ज्ञानविज्ञान तुला सांगेन. अथवा ज्याप्रमाणे राजहंसाने आपल्या चोचीच्या चिमट्याने एकत्र मिसळलेले दूध व पाणी वेगळे करावे, त्याप्रमाणे तुला ज्ञान व विज्ञान हे स्वच्छ वेगवेगळे सांगू. मळणी करून एकत्र मिसळलेले कण व भूस वाऱ्याच्या धारेवर उफणले असता मग जसा कोंडा उडून जाऊन धान्याची आपोआप रास जमते, त्याप्रमाणे जे ज्ञान जाणल्यामुळे ते ज्ञान संसाराच्या गाठी लावून म्हणजे अनात्मत तत्वाचे धर्म अनात्मत तत्वाच्या ठिकाणी ठेवून मोक्षरूपी लक्ष्मीच्या पटावर जाणणाऱ्यास बसवते. मग हे काय अनात्मत म्हणजे काय आहे ते? आत्मा आणि अनात्मा असं. हो, ओके, संधी आहे. ओके, अनात्म अनात्म तत्व. ओके. नातरी अर्जुना हे बीज पुढती सांगिजेल तुझ, जे हे अंतःकरणीचे गुज जीवाची येणे माने जीवाचे ये फोडावे, मग गुज का पामज सांगावे, ऐसे काही स्वभावे कल्पिशी जरी. तरी परियेसी प्राज्ञा तू आस्थेचीच संज्ञा, बोलिलिये गोष्टीची अवज्ञा नेणसी करू. म्हणून गुढपण आपुले मोडो, वरी न बोलावे ही बोलावे घडो, परी आमुचिये जीवींचे पडो तुझ्या जीवी. अगाथानी कीर दूध गूढ, परी थानासीची नव्हे की गोड, म्हणून सरोका सेवितयाची चाड, जरी अनन्य मिळे. मुडाहुनी बीज काढिले, मग निर्वाळलिये भूमी पेरिले, तरी ते सांडिवी खुरी गेले म्हणो ये काही. या लागी सुमनु आणि शुद्धमती, जो अनिंदुकी अनन्य गती, पैगा गौप्य ही परितया प्रती, चावळीचे सुखे. तरी प्रस्तुत आता गुणी इही, तू वाचोनी आणिक नाही, म्हणून गुज तरी तुझ्या ठाई लपवू नये. आता किती नावा नावा गुज, म्हणता कानडे वाटेल तुझ, तरी ज्ञान सांगेन सहज विज्ञानेसी. परितेची ऐसे निवाडे, जैसे भेसळले खरे कुडे, मग काढीचे फोडो वाडे पारखुनिया. का चांचुचेनी सांडसे सॉरी सिरी नाही, सिरी मी काहीतरी पिकअप केलं, आय डोंट नो वाय.
Sorry, I didn't quite catch that. Could you please? सॉरी. खांडीपय पाणी राजहंसे तुझ ज्ञान विज्ञान तैसे वाटुनी देऊ. मग वारयाची आधारसा पडिला कोंडा कानुरेची जैसा आणि अन्न कणाचा आपैसा राशी जोडे. तैसे जे जाणितले यांसाठी संसार संसारीची गाठी लावणी बैसवी पाटी मोक्ष श्रियेंचा. राजविद्या राजगुह्यं पवित्रमिदमुत्तमं प्रत्यक्षावगमं धर्म्यं सुसुखं कर्तुमव्ययम्. हे ज्ञान सर्व विद्यांचा राजा, सर्व गुह्यांचा स्वामी, पवित्र उत्कृष्ट प्रत्यक्ष अनुभवास येणारे, धर्माला अनुसरून असलेले, अनायासे आचरण करता मिळवता येणारे आणि क्षयरहित आहे. हे स्वरूप ज्ञान या सर्व विद्यांच्या गावांमध्ये श्रेष्ठत्वाच्या आचार्य पदावर अधिष्ठित आहे आणि जे ज्ञान सर्व गुप्त गोष्टींचा स्वामी आहे व जे पवित्र गोष्टींचा राजा आहे आणि जे धर्माचे स्वतःचे राहण्याचे घर आहे, त्याचप्रमाणे जे सर्व पदार्थात उत्तम आहे व ज्याच्या ठिकाणी प्राप्त झाले असता पुन्हा दुसऱ्या जन्माचे काम उरत नाही. गुरुमुखातून ते ज्ञान अमळसे उगवताना दिसते, पण ते हृदयात मूळचे सिद्धच असते. तसे ते आपोआप प्रत्यक्ष अनुभवाला येऊ लागते. त्याचप्रमाणे अरे अर्जुना, ज्याच्या भेटीला सुखाच्या चढत्या पायऱ्यांनी यावयाचे असते आणि जे भेटले असता निश्चय करून भोगणेही संपते, परंतु भोगाच्या अलीकडच्या काठावर चित्त उभे राहिल्याबरोबर ते सुखाने पूर्ण भरून जाते. असे ते स्वरूप ज्ञान कष्टांवाचून मिळणारे व सोपे असून शिवाय ते श्रेष्ठ ब्रह्म आहे. अर्जुना, याचे आणखीही एक महात्म्य आहे. ते असे की जे प्राप्त झाले असता कधी हातातून जात नाही आणि अनुभवले असता काही सुद्धा कमी होत नाही व शिवाय त्यात विकारही उत्पन्न होत नाहीत. तर्क कुशल अर्जुना, या ठिकाणी तू जर अशी शंका घेशील की एवढी ज्ञानासारखी ही वस्तू तिचा अनुभव घेतल्याशिवाय लोकात कशी राहिली, 100ला 1 व्याज मिळून 101 रुपये व्हावेत म्हणून जळत्या अग्नीसारखा धोक्यात उडी घालतात, असे जे लोक ते कष्टांवाचून मिळणारी स्वरूप सुखाची गोडी कशी टाकतील. तरी पवित्र आणि रम्य, त्याचप्रमाणे सुखोपायानेच प्राप्त होणारे स्वसुख, परंतु धर्माला धरून मिळणारे, शिवाय ते आपल्याच ठिकाणी आपल्याला मिळते, याप्रमाणे हे सर्व सुखकर आहे. तर ते लोकांच्या सेवनातून राहिले कसे, ही खरोखर शंकेची जागा आहे. परंतु तू ही शंका धरू नकोस. जे जाणणे या अवघियांचा गावी गुरुत्वाची आचार्य पदवी, जे सकळ गुह्यांचा गोसावी पवित्रा रावो आणि धर्माचे निजधाम, ते विंची उत्तमाचे उत्तम, पैजया येता नाही काम जन्मांतराचे. मोटके गुरुमुखे उदयजत दिसे आणि हृदयी स्वयंभची असे, प्रत्यक्ष फावो लागे तैसे आपैसया. ते विंची पैगा सुखांचा पावटी, चढता येई जे जयाचिया भेटी, मग भेटल्या किर मिठी भोगणे याही पडे. परी भोगाचिया ऐली कडीलिये मेरे, चित्त उभे ठेलेची सुखा भरे, ऐसे सुलभ आणि सोपारे वरी परब्रह्म. पैगा आणि कही एक याचे, जे हाता आले तरी नवचे, आणि अनुभविता काही न वेचे वरी विटेही ना. येथे जरी तू तार्किका ऐसी हन घेसी शंका, ना एवढी वस्तू हे लोका उरली केवी पा. एकोत्तरे याचिया वाढी
जे जळतीये आगी घाली ती उडी, ते अनायासे स्वगोडी सांडिती केवी. तरी पवित्र आणि रम्य देवींची सुख पायेंची गम्य, आणि स्वसुख परिधर्म्य वरी आपण पा जोडे. ऐसा अवघाची सुरवाडू आहे, तरी जना हाती केवी उरोला आहे. हा शंकेचा ठाव किर होये, परी न धरावी तुवा. छान छान वाचलं. पुढचे तुला वाचायचंय? मला विजया मावशींचं आहे. विजयाताई ना गेल्या वेळी नव्हत्या विजयाताई, त्यामुळे विजयाताईंना यावेळी दिले. वाचते ना. हा वाचा. वाचू ना. हो वाचा. अश्रद्धधानः पुरुषा धर्मस्यास परन्तप अप्राप्य मां निवर्तन्ते मृत्यु संसार वर्मिते. हे शत्रु तापना या आत्मस्वरूपी धर्मावर श्रद्धा न ठेवणारे पुरुष माझी प्राप्ती न होता मृत्यूरूप संसाराच्या मार्गावर परत येतात. अर्जुना, असे पहा की दूध हे पवित्र असून शिवाय गोड आहे व ते जवळच सडांच्या कातडीच्या पदरापलीकडे आहे, परंतु गोडचिड ते टाकून देऊन रक्तच पित नाही काय? किंवा कमळकंद आणि बेडूक यांची वस्ती एके ठिकाणीच असते, परंतु कमळातील परिमळ म्हणजे दूरचे भुंगे येऊन सेवन करून जातात व जवळच असलेल्या बेडकांना मात्र चिखल शिल्लक राहतो. अथवा दुर्दैवी पुरुषांच्या घरात हजारो मोहरा पुरलेल्या आहेत, परंतु तो तेथे राहून उपवास काढतो किंवा दारिद्र्यात जीवित कंठितो. त्याप्रमाणे त्याप्रमाणे सर्व सुखाचा बगीचा असा जो मी राम, तो मी सर्वांच्या हृदयात असताना त्या मला न जाणून मूर्ख लोक सुखा करता विषयांची इच्छा करतात. मोठे मृगजळ डोळ्यांना दिसल्यावर अर्धवट गिळलेल्या अमृताचा घोट थुंकून टाकावा, अथवा गळ्यात बांधलेला शिंप मिळावी म्हणून तोडून टाकावा. त्याप्रमाणे मी व माझे या नादात दंग झालेले ते दीन लोक मला येऊन मिळत नाहीत, आणि म्हणूनच ते जन्म व मरण या दुधड्या नदीत संसारात गटांगळ्यात खात राहिलेले आहेत. तसे पाहिले तर मी कसा सुलभ आहे, तर तोंडासमोर जसा सूर्य तसा मी सर्वांना सदा समोर आहे. मग तो सूर्य केव्हा रात्री नसतो व केव्हा केव्हा दिवसा दिसत नाही, असा त्याच्यातील कमीपणा आहे, तसा कमीपणा माझ्यात नाही. पासून 57 का आहे पा दूध पवित्र आणि गोड, पासी त्वचेची पदराड, परी ते अवेरून भोजिड अशुद्ध काय लेखती. का कमलकंदा आणि दुर्दी नांदणूक एकची घरी, परिपरागू सेवीचे भ्रमरी, जवलीला चिखलूची उरे. ना तरी मी दैवाचा परिवरी, लोया रुतलिया आहाती सहस्रवरी, परी तेथ बैसोनी उपवासू करी, का दरिद्रे जिये. तैसा हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखाचा आरामू, की भ्रांतीसी कामू विषयावरी. बहु मृगजळ देखोनी डोळा, तुमकीचे अमृताचा गिळिता गळाळा, तोडीला परसू बांधिला गळा, शुक्ती का लाभे. तैसी अहम मम तेजिये लवड सवडी, माते न पवतीची बापुडी, म्हणून जन्म मरणाची या धुतडी,
डगुळीते डेली. एरवी मी तरी कैसा, मुखाप्रती भानुका जैसा, काही नसे न दिसे ऐसा, वाणीचा नव्हे. काही सांगायचंय? मया ततमिंदम सर्वं जगत जगद व्यक्तमूर्तीनां मत्स्यानि सर्वभूतानि न चाहं तेषु व्यवस्थितः. अव्यक्त रूपाने मी हे सर्व जग व्यापलेले आहे. सर्व भूते माझ्या ठिकाणी आहेत, पण मी त्यांच्या ठिकाणी स्थित नाही. माझा विस्तार म्हणजे हे जग नाही काही, तर होय, माझा विस्तार आहे. ते कसे? तर जसे दूध विरजले असता ते स्वभावतः दही होते, अथवा बीजच झाड झाले किंवा सोनेच अलंकार बनले, त्याप्रमाणे हे जग म्हणजे माझ्या एकाचा विस्तार आहे. हे अव्यक्तपणाने थिजलेले म्हणजे संकोचित असते, तेच मग विश्वाच्या आकाराने पातळ होते, पसरते. या रीतीने अव्यक्त रूप असलेला मी त्रैलोक्याच्या रूपाने विस्तार पावतो असे समज. पाण्यावर जसा पेच भासतो त्याप्रमाणे महत् तत्वापासून देहापर्यंत ही सर्वही भूते माझ्या ठिकाणी भासतात. अर्जुना, पण या पेसाच्या आत पाहिले असता जसे पाणी दिसत नाही, अथवा स्वप्नातील अनेक पण जसे जागे झाल्यावर नसते, त्याप्रमाणे ही भूते माझ्या ठिकाणी जरी असली, ठिकाणी जरी भासली तरी पण त्यामध्ये मी नाही, हा विचार तुला आम्ही मागे अध्याय 7 श्लोक 12 मध्ये सांगितला आहे, तो लक्षात आण. एवढ्या करता बोललेल्याच गोष्टींच्या पुनरावृत्ती करून पाल्हाळ करू नये, म्हणून हे बोलणे राहू दे, तर माझ्या स्वरूपात तुझी दृष्टी प्रवेश करू. माझे या विस्तारलेपणा नावे, हे जगची नोहे आगवे, जैसे दूध मुराले स्वभावे, तरी तेची देवी. का बीजची चाहले तरू, अथवा भंगारची अलंकारू, तैसा मज एकाचा विस्तारू ते हे जग. हे अव्यक्तपणे थिजले, तेची मग विश्वकारे बोधी झाले, तैसे अमूर्त मूर्ती मिया विस्तारले त्रैलोक्य जाळे. महदादी देहाते ये अशेषे ही भूते, परी माझ्या ठाई बिंबते, जैसे जळी फेण. परी तया फेणा आतू पाहता, जेवी जळ न दिसे पंडू सुद्धा, ना तरी स्वप्नेची अनेकता चेलिया नोहीचे. तैसी भूते इथे माझ्या ठाई बिंबती, तया माझी मी नाही, या उपपत्ती तुझ नाही, सांगितल्या मागा. म्हणून या बोलिल्या बोलासा अतिसो, न किजे त्या या लागासी हे असो, तरी मज पात पैसो देठी तुझी. व्हेरी गुड, छान वाचलं. आणि निरगुडीचं विचारलं होतं ना, तर मी डिक्शनरीत पाहिलं तर त्यांनी निरगुडी म्हणजे निगडीचा पाला असं लिहिलं. आता निगडी म्हणजे काय मला माहिती नाही. पुण्याच्या लोकांना कदाचित माहिती असेल, गाव पण आहे ना एक निगडी म्हणून. निवडुंगचा असेल. निगडी म्हणजे निवडून आहे ना. हा, शेळ्या बिळ्यांना खायला घालतात का ते, म्हणजे असं रानटी मला वाटतं ते. अच्छा अच्छा, असं मला वाटतं. म्हणजे त्यांनी डिक्शनरी दिलाय निगडीचा पाला. निगडीचा पाला ऐकलेलं आहे, त्याचं नाव ऐकलेलं आहे मी. हा, पण म्हणजे काय माहिती नाही कुठलं. मला वाटलं कडुलिंब असेल. निलगिरी असं म्हणतात. निवडुंग असेल कदाचित. निलगिरी हा. निलगिरी असं म्हणतात. नाही, निलगिरी नाही. कोण म्हटलं? निवडुंग नाही. अलका म्हणली का? हो, निलगिरी म्हणजे नागपूरला निरगुडीचा पाला ते निलगिरीचा पाला म्हणतात. म्हणजे निरगुडीचा पाला निलगिरी का औषधी पण निवडुंग? असतो. बघितलं पाहिजे. हा, एनिवे, तर कुठला तरी पाला
म्हणजे चांगल्या प्रकारचं नाही असं दिसतं. तर हा चौथा जो श्लोक आहे ना आपला तो महत्वाचा आहे, कारण त्याच्यामध्ये पुन्हा 7व्या अध्यायात जे सांगितलं होतं तेच सांगितलंय की सगळ्या प्राणी मात्रांचं अस्तित्व त्याच्या ठिकाणी असतं, ब्रह्माच्या ठिकाणी. पण सगळे विश्व मी वापलेलं आहे, म्हणजे ब्रह्माने व्यापलं आहे. मस्तानी सर्व भूतानी, सगळ्यांचं अस्तित्व माझ्यात आहे किंवा माझ्यामुळे त्यांना अस्तित्व आहे. आणि भूत म्हणजे इथे जे काय जन्माला येतं ते, पण त्याच्यामध्ये ऍक्च्युअली त्यांनी पंचमहाभूतांचा पण समावेश केलेला आहे, कारण पंचमहाभूत निर्माण होतात मायेपासून, राईट? म्हणून मग त्या पंचमहाभूतांना सुद्धा त्याच्यातच त्यांनी घेतलेलं आहे. तर म्हणून हा श्लोक महत्वाचा आहे की ब्रह्म सगळीकडे आहे पण ते सगळ्यात आहे, पण काय नाही दुसरं म्हणायचं, सगळ्या प्राण्यांचं अस्तित्व त्याच्या ठिकाणी आहे पण तो त्यांच्यामध्ये नाही आहे, ब्रह्म त्याच्यामध्ये आहे. तर तो महत्वाचा श्लोक आहे. आता आपण शैलेश आहे ना, का गेला? शैलेश म्यूट वर आहेस का तू? आहे मग पाहिलं होतं त्याला. नाही दिसतोय मला पण म्यूट वर आहे शैलेश. ओके, तर तू पूर्णमध्ये या मंत्राचा अर्थ विचारला होता ना, तर हा मंत्र बृहदारण्यक उपनिषदातून आलेला आहे. यजुर्वेदाचे 2 भाग आहेत, कृष्ण यजुर्वेद आणि शुक्ल यजुर्वेद. त्यापैकी शुक्ल यजुर्वेदाच्या त्याच्यामध्ये ब्राह्मणा पण 2 आहेत, तर त्याच्यामध्ये शतपथ ब्राह्मणा म्हणून जी आहे त्याच्यात हे उपनिषद आहे. तर असं समजलं जातं का हा मंत्र म्हणजे पूर्ण वेदाचं सार आहे, वेदांताचं सार आहे असं म्हटलं जातं. कारण पूर्णम इद म्हणजे हे पूर्ण आहे, हे म्हणजे काय, सॉरी पूर्ण मद म्हणतो ना, म्हणजे पूर्ण अदह म्हणजे ते पूर्ण आहे. ते म्हणजे काय, तर ब्रह्म. ब्रह्म पूर्ण आहे म्हणजे अनंत आहे, ते कधीच कमी होत नाही. आणि ब्रह्म किंवा आत्मा, आत्मा पण असाच आहे की तो कधीही म्हणजे इट्स एव्हरीवेअर, राईट? ब्रह्म किंवा आत्मा असं ते कधीच कमी होत नाही, तर ते पूर्ण आहे. नंतर पूर्णम इद म्हणजे हे पूर्ण आहे, हे म्हणजे काय, तर हे जग, जग किंवा आत्मा दोन्ही प्रकारे स्पष्टीकरण देतात. तर ब्रह्म पूर्ण आहे, आत्मा पूर्ण आहे, आणि हा जो आत्मा आहे तो पूर्णातून निर्माण झालेला आहे, ब्रह्मातून निर्माण झालेला आहे आणि पुन्हा तो ब्रह्मातच विलीन होणार आहे. तर म्हणजे आपण म्हणतो ना, इन्फिनिटी प्लस इन्फिनिटी इज इन्फिनिटी, इन्फिनिटी मायनस इन्फिनिटी इज इन्फिनिटी, तसं आहे ते सगळं, की पूर्णातूनही निघालंय तेही पूर्ण आहे आणि हेही पूर्ण आहे आणि हे पुन्हा त्याच्यातच विलीन होणार आहे. आणि ते त्याच्यातून ते निघालं तरी सुद्धा ब्रह्म कमी होत नाही, ब्रह्म पूर्णच राहतं. तर तशा प्रकारे सगळं नेहमीच पूर्ण राहतं, अशा प्रकारचा हा मंत्र आहे. म्हणून हा वेदांताचं सार आहे असं समजलं जातं. म्हणून आपण म्हणजे अहम ब्रह्मास्मी किंवा तत्वमसी ही सगळी ब्रह्मवाक्य एकत्र केली की हा मंत्र तयार होतो असं म्हटलं जातं. ओके, निलिमा हा ईशावास्यमध्ये पण आहे का श्लोक? ईशावास्य उपनिषद आहे हा श्लोक त्याच्यात ह्याच्यामध्ये आहे आहे. असं वाटतं हो. मला. हा नाही, असं ईशावास्याचं पहिलं हे तेच आहे. ईशावास्याचं हा. शांती जो पहिली जी लाईन आहे ना, ती हा. याने सुरुवात होते. आणि मला असंच वाटलं. इदम ह्याचा अर्थ सेन्स आपले जे सेन्सरी लिमिट्स आहेत ना, म्हणजे दॅट इज पूर्णम इदम. सो इदम इज फ्रॉम द कॉन्सेप्ट ऑफ वॉट एव्हर इज विदिन युअर सेन्सेशन, दॅट इज व्हॉट इज कन्सिडर्ड ॲज अ इदम. दिस So इदम म्हणजे within me is complete, outside is complete. Complete came from complete. That is what it. पूर्णातून पूर्ण And when you take complete out of complete, only complete remains. Right. That is what it really. थँक्यू. Okay, thank you. सगळंच पूर्ण आहे. आता काही प्रश्न असते का, नाही तर आपण हे म्हणूया ऍक्च्युअली प्रसारण म्हणून मग काही असलं तर बनवू.
आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे तोषो नियामज द्यावे पसाय दान हे जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पणो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो विश्वस्वधर्म सूर्ये पाहो जो जे वांछील तो ते लाहो प्राणिजात वर्षात सकाळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेट तू भूता चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पियुषांचे चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोय रे हो तू किंबहुना सर्व सुखी पूर्ण हो नीती लोकी भजी जो आदिपुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये दृष्टादृष्ट विजये होवावेजी हेथ म्हणे श्री विश्वेश्वराव हा होईल दान पसावो येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला सुखिया झाला ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते ओम शांति शांति शांति